राजकीय गोटात दिल्लीचे दौरे अचानक वाढले आहेत. बैठका एकामागून होत आहेत आणि त्याच वेळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. या सगळ्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कारण फक्त मंत्रिमंडळ विस्तार होत आहे म्हणून नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार शिंदेंसोबत आल्यानंतर दिल्लीतील त्यांची ताकदही वाढली आहे. त्यामुळे आता प्रश्न फक्त 2 मंत्रिपदांचा राहिलेला नाही. प्रश्न आहे दिल्लीत नेमकं शिंदेंचं राजकीय वजन किती वाढलंय, भाजप त्यांना नेमकं काय देणार आहे आणि या सगळ्याचा सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला बसणार आहे का? या व्हिडिओतून आपण संपूर्ण राजकीय गणित अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा नवीन नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याची चर्चा सुरू आहे, पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कारण या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील राजकारणात मोठा बदल झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर दिल्लीतील सत्तेची गणिते बदलायला सुरुवात झाली. लोकसभेत ज्या पक्षाकडे जास्त खासदार असतात त्या पक्षाची केंद्रातील सौदेबाजीची ताकदही तितकीच वाढते. त्यामुळं आज शिंदे गटाकडे पाहण्याचा भाजपचा दृष्टिकोन हा पूर्वीपेक्षा वेगळा असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसात दिल्लीचे दौरे वाढवले आहेत. अवघ्या 48 तासात 2दा दिल्लीला जाणं ही साधी घटना नाही. महाराष्ट्रातील एखादा उपमुख्यमंत्री वारंवार दिल्लीला जात असेल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बैठक घेत असेल, तर त्यामागं फक्त औपचारिक चर्चा असते असं म्हणणं कठीण आहे. अशा भेटींचा अर्थ साधारणपणे पुढील राजकीय निर्णय, सत्तेतील वाटा किंवा संघटनात्मक बदल यांच्याशी जोडला जातो. यावेळी चर्चेचा केंद्रबिंदू आहे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार. दिल्लीत एनडीए सरकारमध्ये कोणत्या घटक पक्षाला किती प्रतिनिधित्व द्यायचं, कोणाला कॅबिनेट तर कोणाला राज्यमंत्रीपद द्यायचं, याची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात शिंदे गटानं आपली ताकद वाढवल्यामुळं त्यांच्याकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. इथे एक राजकीय गोष्ट समजून घ्यावी लागेल. एनडीए म्हणजे फक्त भाजप नाही. एनडीएमध्ये अनेक मित्रपक्ष आहेत. प्रत्येक मित्रपक्षाला समाधानी ठेवणं हे भाजपसमोरचं मोठं आव्हान असतं. कारण संसदेत बहुमत टिकवण्यासाठी मित्रपक्षांची साथ तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे ज्या पक्षाकडे जास्त खासदार असतात त्या पक्षाला मंत्रिमंडळात योग्य प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला जातो. ही भारतीय राजकारणातील अनेक वर्षांची परंपरा आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून 6 खासदार बाहेर पडून शिंदे गटात गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. यापूर्वी शिंदे गटाकडे मर्यादित संसदीय ताकद होती, पण आता दिल्लीत त्यांची बोलणी करण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळे एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पण खरी उत्सुकता इथे सुरू होते. कारण प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही, तर मंत्री कोण होणार याचा आहे. शिंदे गटात अनेक इच्छुक आहेत आणि प्रत्येकाचं स्वतःचं राजकीय वजन आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसमोरही मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी सर्वाधिक चर्चेत 2 नावं आहेत. एक म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे आणि दुसरे म्हणजे खासदार श्रीरंग बारणे. श्रीकांत शिंदे हे केवळ खासदार नाहीत, तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी लोकसभेत सक्रिय भूमिका बजावली आहे. संघटनात्मक कामातही त्यांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत असणं स्वाभाविक मानलं जात आहे. मात्र दुसरीकडे श्रीरंग बारणे यांचं नाव तितक्याच ताकदीनं चर्चेत आहे. त्यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केलं. त्यामुळे पक्षातील अनेकांना वाटतं की केवळ कुटुंबियांना संधी देण्यापेक्षा जुन्या कार्यकर्त्यालाही संधी मिळायला हवी. त्यामुळे हा निर्णय केवळ राजकीय नाही, तर संघटनात्मक समतोल राखणारा ठरणार आहे. राज्यमंत्रीपदासाठीही वेगळं गणित आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून नुकतेच आलेले संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांची नावं चर्चेत आहेत. या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची यावर मोठी चर्चा सुरू आहे. काही राजकीय वर्तुळात 1.5 वर्षाचा फॉर्म्युलाही चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यात एका खासदाराला नंतर दुसऱ्याला संधी देण्याचा पर्याय देखील विचाराधीन असल्याच्या चर्चा आहेत. अधिकृत घोषणा झालेली नसली तरी अशा चर्चा सुरू असणं हेच दाखवून देतं की जागा कमी आणि इच्छुक जास्त आहेत. यामागे आणखी एक राजकीय पैलू आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून जे खासदार बाहेर पडले त्यांना जर लगेच केंद्रीय मंत्रिपद मिळालं तर त्याचा स्पष्ट राजकीय संदेश महाराष्ट्रात जाईल. तो संदेश असा की शिंदे गटात आल्यास राजकीय भवितव्य अधिक सुरक्षित आहे. अशा प्रकारचा संदेश विरोधी पक्षातील इतर लोकप्रतिनिधींवरही मानसिक परिणाम करू शकतो. त्यामुळे मंत्रिपद हा केवळ पुरस्कार नसून तो भविष्यातील राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो. याच कारणामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे केवळ औपचारिक भेट म्हणून पाहिलं जात नाही. प्रत्येक भेट, प्रत्येक बैठक आणि प्रत्येक चर्चा ही पुढच्या काही महिन्यांच्या राजकारणाची दिशा ठरवणारी असू शकते. महाराष्ट्रात महायुती टिकवायची, मित्रपक्षांना समाधानी ठेवायचं आणि त्याचवेळी स्वतःचं राजकीय अस्तित्व अधिक मजबूत करायचं, हा शिंदे यांच्यासमोरचा सर्वात मोठा राजकीय प्रश्न आहे. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर खरोखरच शिंदे गटाला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळालं तर त्याचा सर्वात मोठा राजकीय अर्थ काय असेल? कारण भारतीय राजकारणात मंत्रिपद हे फक्त एखाद्या खासदाराचा सन्मान नसतो, तर ते त्या पक्षाची ताकद, केंद्र सरकारमधील त्याचा प्रभाव आणि भविष्यातील राजकीय वाटाघाटींचं साधन असतं.
त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्ताराकडे केवळ 2 व्यक्तींची निवड म्हणून पाहून चालणार नाही. हा विस्तार महाराष्ट्रातील सत्तेच्या समीकरणावरही परिणाम करू शकतो. आज महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे, पण महायुतीमध्येही प्रत्येक पक्ष आपलं राजकीय अस्तित्व मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे भाजप हा मोठा पक्ष असला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही मित्रपक्ष स्वतःची ताकद सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण उद्याच्या राजकारणात कोणाचा वाटा किती असेल हे आजच्या राजकीय वजनावर ठरत असतं. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून आलेल्या खासदारांचं राजकीय भवितव्य. 6 खासदारांनी पक्ष बदलल्यानंतर त्यांना केवळ नवीन पक्षात प्रवेश मिळाला एवढ्यावरच हा विषय थांबत नाही, तर त्यांना थेट केंद्रात मंत्रिपद मिळालं तर तो एक मोठा राजकीय संदेश ठरू शकतो. असा संदेश की पक्षांतरानंतरही केवळ राजकीय संरक्षणच नाही तर सत्तेतील स्थानही मिळू शकतं. त्यामुळे भविष्यात इतर लोकप्रतिनिधींवरही त्याचा मानसिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतो. अर्थात हा केवळ राजकीय विश्लेषणाचा भाग आहे. अंतिम निर्णय संबंधित पक्ष नेतृत्व घेतीलच. याचा दुसरा परिणाम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर होऊ शकतो. कारण जे खासदार पक्ष सोडून गेले त्यांच्यापैकी एखादा केंद्रीय मंत्री झाला तर ठाकरे गटासाठी तो राजकीय आणि प्रतिकात्मक धक्का मानला जाईल. विरोधक मग असा मुद्दा मांडू शकतात की शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना केंद्रात संधी मिळत आहे. दुसरीकडे ठाकरे गट या घडामोडींना वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे या विषयावर आरोप प्रत्यारोप वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे भाजपच्याही दृष्टीने हे निर्णय सोपे नाहीत. कारण एनडीएमध्ये अनेक मित्रपक्ष आहेत आणि प्रत्येक पक्षाला प्रतिनिधित्व हवं आहे. अशा परिस्थितीत एका मित्रपक्षाला अधिक जागा दिल्यास इतर पक्षांच्या अपेक्षांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना केवळ महाराष्ट्राचं गणित पाहिलं जाणार नाही तर देशभरातील राजकीय संतुलनही लक्षात घेतलं जाईल. त्यामुळे चर्चा वेगात असल्या तरी अंतिम निर्णयात अनेक घटनांचा विचार होणं हे स्वाभाविक आहे. म्हणूनच सध्या सर्वांच्या नजरा एका गोष्टीवर खेळल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची अधिकृत घोषणा कधी होते? शिंदे गटाला खरंच 2 मंत्रिपदं मिळतात का? जर मिळाली तर कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागते? श्रीकांत शिंदे की श्रीरंग बारणे? आणि राज्यमंत्रिपदासाठी ओमराजे निंबाळकर यांना संधी मिळते की संजय जाधव यांच्यावर नेतृत्व विश्वास दाखवतं? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवू शकतं. तुम्हाला काय वाटतं? केंद्रात शिंदेंना किती मंत्रिपद मिळणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.